नमस्कार, मी चिन्मयी नाईक परब. मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट आहे. आणि आपलं जे आजचं वाचन उपक्रम आहे, त्याला आज वैशालीताई पंडित या उपस्थित आहेत. त्या ज्येष्ठ साहित्यिका आहेत. तर एकच मिनिट. येस, मी सगळ्यांना जॉईन करून घेते, त्यामुळे मध्ये थोडंसं इंटरप्शन होईल, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते आधीच. येस, ओके. तर आपण आजचं जे सेशन आहे त्याची मी थोडीशी आधी सुरुवातीला ओळख करून देते की कशा पद्धतीने आपले सेशन चालतात. ठीक आहे. येस. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपला 4था आठवडा आहे सलग की आपण हे वाचन उपक्रम जो आहे तो चालवतो आहोत. तुम्ही छान प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार. आपण बुक क्लब हा जो सुरू केला तो बरेच महिने, बरेच आता झालं त्याला, बरेच मला वाटतं वर्ष होऊन गेलं, राईट. आणि आता आपण हे जे बुक रीडिंग ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे त्याच्या मागे कारण असं आहे की हल्ली वाचन संस्कृती कुठेतरी मागे पडत चाललेली आहे, अशी सगळ्यांनाच जाणीव होत असेल नक्कीच. आणि हे काही मी वेगळं सांगायला नको, आपण बघतो आहोत. पण तरीही वाचक काही म्हणजे वाचक वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. फक्त त्यांना संघटित करणं, एकत्रित आणणं, एका प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि सगळ्यांनी मिळून आपण वाचन करूया, ही माझी आयडिया होती या सगळ्या मागे. आणि म्हणून आपण हा वाचन वर्ग म्हणूया किंवा रीडिंग ऍक्टिव्हिटी म्हणूया, ती सुरू केलेली आहे. तर आता नेमकं आपण काय करतो हे मी थोडक्यात सांगते. ठीक आहे. सो आपण काय करतो की 25 मिनिटाच्या विंडोमध्ये आपण वाचन करतो. कसं करतो तर स्मिता नाईक मॅडम ज्या आहेत त्यांनी आपल्याला गेल्या वेळी सांगितलं की वाचन कसं करायचं, कशा पद्धतीने वाचन करायचं असतं, हातामध्ये पुस्तक कसं धरायचं आणि पुस्तकाचा जो मुखपृष्ठ असतो किंवा मलपृष्ठ असतं त्याच्यामधलं काय वाचायचं असतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. त्यामुळे आता आपण अधिक चांगल्या पद्धतीने वाचन करू शकतो, राईट. सो आता ह्या 25 मिनिटामध्ये आपण काय करतो की वाचनाला सुरुवात केल्यानंतर सगळेजण आपापले जे काय म्हणू आपण शकतो त्याला, कॅमेरा जो आहे तो तुम्ही चालू ठेवायचा आहे आणि जे म्यूट बटन जे आहे ते मात्र तुमचं म्यूट असलं पाहिजे. ऑडिओ जो आहे तो म्यूट असला पाहिजे, राईट. त्यामुळे कोणालाही डिस्टर्ब होणार नाही आणि आपण व्यवस्थित वाचन करू शकतो. ठीक आहे. त्याची सुरुवात जी आहे ती आपण आज करणार आहोत मेडिटेशनने. ठीक आहे. सगळेजण रेडी आहेत मेडिटेशनसाठी? हे मेडिटेशन आजपर्यंत मी कुठेही बघितलेलं नाहीये. माइंडफुलनेस प्लस वाचन ह्याला एकत्रित करून ते मी डिझाईन केलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्याचं कारण असं आहे की आजकाल इतक्या गोष्टी आपल्या अटेन्शनला बाधा देत आहेत की काही घेतलं आपण हातामध्ये वाचन करण्यासाठी की आपलं लक्ष लगेच बाहेर जातो. कुठे फोनची रिंग वाजली, कुणी आपल्याला हाक मारली किंवा काहीतरी कामच आठवलं आणि आपण लगेच लक्ष आपला बाहेर गेला, बरोबर. असं हे आपल्यासोबत होतं आणि म्हणून आपण काय केलेलं आहे, या 25 मिनिटामध्ये पूर्ण लक्ष द्यायचं आहे असं ठरवलेलं आहे. तरी पण माझ्या असं लक्षात आलं की आपण सगळेजण येतो वेगवेगळ्या ठिकाणाहून, आपल्यासाठी वेळ काढतोय, पण लगेच 25 मिनिटं ज्यावेळी सुरू होतं मिनिटं त्यावेळी लगेच लक्ष लागतो असं नाही, बरोबर. म्हणून आपण सुरुवातीला थोडंसं मेडिटेशन करू आणि लगेच मी ज्यावेळी स्टार्ट म्हणेन त्यावेळी आपण 25 मिनिटं वाचायला सुरुवात करूया. ठीक आहे. येस, ओके. 25 मिनिटं संपली की मी तुम्हाला सांगेन. सगळ्यांच्या हातात पुस्तक आहे? सगळ्यांच्या हातात पुस्तक आहे? ओके. येस. पाणी आहे? थोडंसं पाणी पिऊन घ्या सुरुवातीला, म्हणजे पाण्याचंही इंटरप्शन राहणार नाही. बी हायड्रेटेड. येस, ओके. Yes.
एकच मिनिट हा. सगळ्यांनी स्वतःला म्यूट करा, म्हणजे आपल्या मेडिटेशन मध्ये सुद्धा आपण इंटरप्ट करणार नाही एकमेकांना. सगळ्यांचा जो अनुभव आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला अनुभवता येईल प्रत्येकाला. पुस्तक हातामध्ये आहे, राईट. एक दोन गोष्टी फक्त सुरुवातीला सांगते. आता जसं स्मिता नाईक मॅडमने आपल्याला सांगितलेलं होतं की मुखपृष्ठ आहे, हा, मागचं जे पान आहे मलपृष्ठ आहे, त्याच्यामध्ये ब्लर दिलेला आहे, म्हणजे सारांश दिलेला आहे. आणि हे जे आहे तो आहे पुस्तकाचा कणा. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट केलं, ज्यांनी ऑलरेडी ऐकलेलं आहे त्यांना एकदा रिव्हिजन झाली. ओके, हे पुस्तक आपल्या हातात आहे. आता या पुस्तकाला आपण काय करणार आहोत, पूर्णपणे आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांनी पहिल्यांदा वाचणार आहोत आणि नंतर आपल्या ऍक्च्युअल मध्ये व्यवस्थित एक 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 ओळ आपण वाचणार आहोत. ठीक आहे. आता एकच इन्स्ट्रक्शन पहिल्यांदा सांगते की कारण मला तुम्हाला दाखवता येणार नाही आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल, म्हणून की ज्यावेळी मी असं म्हणेन की कानाकडे पुस्तक घेऊन जा, आणि असं हे सगळ्यांनी लहानपणी केलं असेल ना पुस्तकाला, केलं असेल, करून बघा अंगठ्याने. हा, येस. तर ज्यावेळी मी असं म्हणेन की कानाकडे घेऊन जा, त्यावेळी तुम्हाला कानाकडे हे असं घेऊन जायचंय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डोळे उघडून बघण्याची गरज नाही. ठीक आहे, येस. सो आता सगळ्यांनी सगळ्यात आधी डोळे आपले उघडे आहेत, आधी आपण छान पुस्तकाकडे बघूया. सगळ्यांनी मुखपृष्ठ बघा, काय काय लिहिलेलं आहे, काही आकार, काही चित्र, पुस्तकाचा आकार कसा आहे, काही रंग आहेत का, आपण पुस्तकाला कसं पकडलंय, कसं धरलं आहे हातामध्ये, किती डिस्टन्स वरती ठेवलेलं आहे स्वतःपासून, किती अंतरावरती पुस्तक आहे. आता पुस्तकाला पलटा, पुस्तकाचा मागचा भाग, मलपृष्ठ, वरपासून खालीपर्यंत सगळ्यांनी छान पुस्तकाकडे बघायचं आहे. संपूर्ण लक्ष तुमच्या पुस्तकाकडे केंद्रित करायचं आहे. मन तुमच्या पुस्तकाकडे स्थिर होत आहे. आता पुस्तकाचा कणा, कण्यावरती काय काय लिहिलेलं आहे, हवं तर हाताने स्पर्श करू शकता. काही दिसतंय का, काही लिहिलेलं नसेल तरी ठीक आहे, कणा ऑब्झर्व करा. आता पुस्तक थोडस तुमच्या जवळ समोर घेऊन या आणि डोळे बंद करा. आता एक खोल श्वास शरीरामध्ये आतपर्यंत जाऊ दे, पोटामध्ये, छातीमध्ये, छाती भरून येऊ दे, पोट भरून येऊ दे. मोठा श्वास जो आपण सकाळपासून घेतलेला नाहीये. आता आपले डोळे बंद आहेत, पण सगळा लक्ष आपल्या पुस्तकाकडे आहे. आपण पुस्तक हाताने स्पर्श करत आहोत पुस्तकाला. कुठे पकडलेलं आहे, कुठपासून कुठपर्यंत स्पर्श होत आहे, त्याकडे लक्ष द्या. किती घट्ट पकडलेलं आहे का सैल पकडलेलं आहे. कोणतीही हालचाल न करता काही क्षण फक्त ते पुस्तक आणि तुम्ही. त्या पुस्तकाशी एकरूप व्हायचं आहे. डोळे बंद आहेत. आता पुस्तक उघडा
कुठलंही पान उघडलं तरी चालेल, बघायचं नाहीये. आणि त्या पुस्तकाला तुमच्या हाताने, बोटाने स्पर्श करायचा आहे. पुस्तक कसं जाणवतंय? गुळगुळीत, खडबडीत. आतल्या पानाचा स्पर्श कसा आहे? मुखपृष्ठाचा, मलपृष्ठाचा, कण्याचा स्पर्श कसा आहे? त्याकडे लक्ष द्या. आता पुस्तक नाकाच्या जवळ घेऊन जा. पुस्तकाला काही गंध आहे का? मोठा श्वास आतमध्ये घ्या आणि पुस्तकाला काही गंध आहे का? काही विशिष्ट वास, गंध त्या पुस्तकाला आहे का? येतोय का? त्यासोबत कदाचित काही आठवणी जाग्या होतील, पण आत्ता लक्ष फक्त पुस्तकाकडे घेऊन यायचंय. आता पुस्तक बंद करून कानाकडे घेऊन जा. आणि कानाकडे आपली जी पानं आहेत पुस्तकाची ती सगळी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर अंगठा फिरवायचा आहे. त्याचा आवाज ऐकायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी पानं पलटली आणि आवाज ऐकला तरी चालेल. आणि ते होत असताना कानाला होणारा हलके वाऱ्याचा स्पर्श. 2-3 वेळा करा. आता पुन्हा पुस्तक बंद आहे. तुमच्या हातात ते तुम्ही व्यवस्थित पकडलेलं आहे. आता त्या पुस्तकाला एक प्रॉमिस द्यायचंय. एक कमिटमेंट त्या पुस्तकासोबत करायची आहे. पुढची 25 मिनिटं मी तुझ्यासोबत बसणार आहे. पुढची 25 मिनिटं मी तुझ्यामधलं ज्ञान ग्रहण करणार आहे. तुझ्या दुनियेत शिरणार आहे. पुढची 25 मिनिटं तुमच्या मेंदूला सुद्धा परमिशन द्या लक्ष केंद्रित करण्यासाठी, त्या पुस्तकाशी एकरूप होण्यासाठी. आणि आता आपल्याला पुढची 25 मिनिटं पुस्तक वाचन करायचं आहे. स्टार्ट. पुस्तक वाचन सुरू करू शकता. चला. येस. आपली 25 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. कोणाचं एखादं वाक्य राहिलं असेल तर वाचून घ्या. आता पुस्तक सगळ्यांच्या हातात आहे. पुस्तकाला धन्यवाद द्या. ते पुस्तक तुमच्यापर्यंत आलं. त्या पुस्तक प्रक्रियेमधल्या सगळ्या घटकांना थँक्यू म्हणा. ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलं. त्या पुस्तकामधल्या
सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत तुम्ही ग्रहण करू शकलात त्याबद्दल तुमच्या मेंदूचे आभार माना, शरीराचे आभार माना. कृतज्ञता तुमच्या शरीरामध्ये राहू द्या. ग्रेटफुलनेस. ओके. येस. आता ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी सगळ्यांनी कॅमेरा जर चालू केले तर आपल्याला इंटरॅक्शन साठी मदत होईल थोडीशी. येस. ओके. झालं सगळ्यांचं वाचून. आपली 25 मिनिटं वाचून पूर्ण झालेली आहेत. हा वैशाली ताई, एकच मिनिट मी तुमचं इंट्रोडक्शन करून देते. येस. आता वैशाली ताई आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी मी त्यांचं थोडं इंट्रोडक्शन करून देते. तसं तर त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं बरंच आहे जे मी आपल्या ग्रुपवरती पाठवणारच आहे, पण थोडक्यात मी त्यांची ओळख पहिल्यांदा करून देते. ताई म्यूट आहात तर चालू करता येईल ना? हो, केलंय. चालेल चालेल. येस, मी इंट्रोडक्शन. येस. ओके. सो आज आपल्या बुक क्लब मध्ये आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध साहित्यिका वैशालीताई पंडित. त्या मूळच्या मालवण सिंधुदुर्ग इथल्या आहेत. वैशालीताई गेले अनेक वर्ष शिक्षण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहेत. शिक्षिका म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या विविध उपक्रमांवर त्यांनी विशेष भर दिला. त्याचबरोबर त्या एक संवेदनशील आणि सातत्याने लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांच्या साहित्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचे आणि इतरही अनेक सन्माननीय पुरस्कार मिळालेले आहेत. विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमधून त्यांचं सातत्याने सदर लेखन आणि कथालेखन सुरू आहे. साहित्यिक उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विशेष म्हणजे त्यांनी ऐलमा पैलमा अक्षर देवा या सिंधुदुर्गातील महिला साहित्य समूहाची स्थापना केली आणि अनेक लेखिकांना एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं. आज त्या आपल्या बुक क्लबला या ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेल्या. आज वैशालीताई आपल्याला वाचन व्रत या त्यांच्या अनोख्या उपक्रमाबद्दल सांगतील आणि आपल्यासोबत थोडासा संवादही साधतील. वैशालीताई, आपल्या सायकोलॉजी बुक क्लब मध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. खूप छान वाटतंय तुमच्या बरोबर सहभागी होऊन. मागचा व्हिडिओ मी पाहिला होता आणि मला आवडलं होतं. विशेषतः त्यातला विषय किंवा स्मिताने सांगितलेलं पुस्तकावर कसं प्रेम करायचं आणि पुस्तकाची कशी काळजी घ्यायची आणि आपण कसं त्याच्याशी समरस व्हायचं हे मला आवडलं आणि याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे हा आत्ताच्या नवीन पिढीला हा खूप आवश्यक असा भाग आहे आणि तो ह्या माध्यमातून पूर्ण होईल असं मला वाटतं. कारण हे फार पूर्वी आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलेलं होतं पुस्तकाच्या बाबतीत. नुसतं पुस्तकाच्या नाही तर अगदी वर्तमानपत्र सुद्धा कसं वाचायचं, त्याचे त्याला स्तंभ असतात, ते स्तंभ कसे वाचायचे, त्याच्यामधला अग्रलेख कुठला, संपादकीय असतं त्याला अग्रलेख म्हणतात, तिसऱ्या पानावर काय असतं, शेवटच्या पानावर काय असतं, हे आम्ही विद्यार्थी असताना त्यांनी शिकवलेलं होतं. तर त्यामुळे वाचन एक त्याची जी दृष्टी असते ती तेव्हापासून यायला सुरुवात झाली होती. तुमची सगळ्यांची जर परवानगी असेल तर मी पुस्तकावर लिहिलेली एक कविता वाचू का? लहान आहे. नक्की नक्की ताई. आपण पुस्तकावरती प्रेम करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ आहे, हो की नाही? पण पुस्तकं सुद्धा आपल्यावर प्रेम करतात ह्या विषयावरती कविता आहे. आणि ही पुस्तकं बोलतायत आपल्याशी आणि आपल्याला नंतर उद्युक्त करतायत प्रेम करायला. माणसावर निस्वार्थ प्रेम करतात पुस्तके. माणसावर निस्वार्थ प्रेम करतात पुस्तके. माणसाच्या जगण्याचा भाग होतात पुस्तके. कपाटात कोंडा, प्रदर्शनात मांडा, हातात आपुलकीनच फिरतात पुस्तके. माणसावर निस्वार्थ प्रेम करतात पुस्तके. दुमडा तेव्हा ठेवा उघडी,
दुमडा किंवा ठेवा उघडी, घाई घाई घाला उपडी. आबाळ मुकाट सोसतात पुस्तके, माणसावर प्रेम करतात पुस्तके. रागारागाने फाडली तरी, खुणेसाठी खोडली तरी, उरली सुरली उत्साहात बोलतात पुस्तके, माणसावर प्रेम करतात पुस्तके. हवी तेव्हा हवी तिथे, एकांत गर्दी असाल तिथे, अटी विना अंतरात बागडतात पुस्तके, माणसावर प्रेम करतात पुस्तके, माणसावर प्रेम करतात पुस्तके. आता ह्या माणसावर प्रेम करणाऱ्या पुस्तकांवर प्रेम करायला तुमचा हा उपक्रम शिकवतो आहे हे मला फार आवडलं. आणि नक्कीच त्या पुस्तकांची आबाळ होणार नाही किंवा त्यांची हेळसांड होणार नाही आणि त्यांच्या आतला जो मजकूर आहे त्याचा मान राखला जाईल. आता हा जो उपक्रम आहे की नाही तुमचा, हा उपक्रम आहे हा वाचू शकणाऱ्यांसाठी आहे. वाचन व्रत हा आमचा जो एक उपक्रम आहे तो मी आणि अमेरिकेमध्ये असणाऱ्या वसुंधराताई पर्वते अशा दोघी मिळून गेली 3 वर्ष, म्हणजे हे 4थं वर्ष आहे, चालवतो आहोत. अधिक वाचन व्रत म्हणजे अधिक महिना जेव्हा मागचा आला होता त्यावेळेला आम्ही असं ठरवलं होतं की आपण काहीतरी वाचून दाखवायचं. आता हा ऐकणारा जो गट आहे ना, हा असा आहे की तो ज्येष्ठ नागरिक गट आहे की ज्यांना पुस्तकं हातात घेणं झेपत नाही, पेलवत नाही, पुस्तकं वाचायला जमत नाही, डोळ्यात पाणी येतं. त्यावेळेला हे पुस्तकाचे आम्ही जे ऑडिओ करून पाठवलेले असतात ते ते त्यांच्या वेळेप्रमाणे कधीही ऐकतात आणि जसं काही समोर पुस्तक आहे असा त्यांना भास होतो. गेली 3 वर्ष म्हणजे हे 4थं वर्ष आहे, तर आमचे जवळजवळ 2000 श्रोते आहेत सगळ्या जगभरातून मिळून. आणि मी आणि वसुंधराताई ह्या आम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचून दाखवतो. रोज एक एक भाग असतो, रोज एक एक प्रकरण असतं त्याच्यामध्ये. आणि पुस्तक वाचून झालं की त्या लेखकाची मुलाखत घेतो सगळ्यांसाठी. ते लेखक मग आपल्या पुस्तकाबद्दल बोलतात आणि पुस्तकात त्यांना प्रश्न विचारले जातात आणि खूप अशी छान मैत्रीपूर्ण असं ते पुस्तक वाचन सुफळ संपूर्ण होतं. म्हणजे पुस्तक लिहिणारा सुद्धा आमच्याशी बोलतो पुस्तकाबरोबरच, पुस्तकाबद्दलच. तर असा हा अधिक वाचन असा समूह आहे आणि मला अभिमान वाटतो त्याचा की ज्यांना वाचायला जमत नाही, आम्ही अजून दोघी जणी थोड्या वाचू शकतोय किंवा पण आमच्या नंतरची जी अगदी 10 वर्षानंतरची जी पिढी आहे आमच्या, तर त्यांचे आम्हाला आशीर्वाद मिळतात की आम्ही तुमच्यामुळे खूप पुस्तकं ऐकली, वाचल्यासारखं वाटलं आणि समाधान मिळतं. तर ते खूप मोठं आहे. म्हणजे हा एक वाचनाचा पुढचा टप्पा आहे वाचन व्रताचाच. तर तुम्ही आता घेतलं हे लहान वयापासून जे वाचू शकतात त्यांच्यासाठी आहे, नक्कीच आवश्यक आहे. पण हा टप्पा सुद्धा पुढे येऊ शकतो आणि त्यामुळे त्याचा विचार आम्ही केला, कारण आम्हालाही पुढे गरज लागणार आहे त्याची. त्यामुळे अशी पुस्तकं आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरची वाचलेली आहेत. जवळजवळ 40 एक पुस्तकं वाचून झालीत आतापर्यंत. आणि एक छान अशा उपक्रमामध्ये आम्ही दोघी जणी पुस्तकाला सांभाळून घेतलंय आणि पुस्तकावरती खूप प्रेम करतो आहोत. वाह! क्या बात है! वैशाली ताई, तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो असं वाटतंय. तुम्हाला अजून काही आमच्यासोबत शेअर करायचंय किंवा पुस्तक कसं वाचावं यावर थोडंसं मार्गदर्शन जर करायचं असेल? ते मार्गदर्शन ना आता तुमच्याकडूनच खूप चांगलं मिळतंय. म्हणजे कसं वाचावं हे वेगळं सांगायला नको. पण आम्ही वाचनाची गोडी लावण्यासाठी मी जेव्हा शिक्षिका होते त्यावेळेला अगदी ग्रामीण भागातल्या शाळा होत्या. तिथे पुस्तकं बाहेरून विकत घेणं तर कोणालाच परवडत नव्हतं. म्हणजे आम्हाला सुद्धा शिक्षक असून तेवढं परवडत नव्हतं. म्हणजे वाचनालयात जी पुस्तकं यायची तीच पुस्तकं आम्ही वाचायचो आणि पण मुलांसाठी वेगवेगळी पुस्तकं आणत होतो. त्याच्यामध्ये मी ज्या वर्गाची शिक्षिका म्हणजे क्लास टीचर होते, त्या वर्गामध्ये मी असं ठरवलं होतं की 35 मिनिटाचा तास असतो. तर पहिली 30 मिनिटं ही अध्यापन काय शिकवायचं आहे ते शिकवून झालं की उरलेल्या 5 मिनिटामध्ये मी एखादी बाल कादंबरी वाचायला घ्यायची. कारण मुलांना वाचायचं कसं, अभिवाचन हे सुद्धा त्यांना कळणं गरजेचं होतं.
आणि त्यानं अट एवढीच घातली होती की पूर्णपणे गृहपाठ सगळ्या वर्गाने करून आणला असेल तरच हे वाचलं जाईल. एकाने जरी आणला नाही तरी ते होणार नाही. मग त्याचा परिणाम असा व्हायला लागला की कोणी आणला नसेल तर त्याला अगदी मदत करून त्याच्याकडून तो गृहपाठ पूर्ण करून घ्यायचा आणि अगदी 100% वर्गामध्ये गृहपाठाच्या वह्या तयार असायच्या आणि सगळ्यांना ती उत्सुकता असायची. तर त्यावेळेला मी रमिजा नावाची कादंबरी ही मुमताज रहिमतपुरे या कोल्हापूरच्या लेखिका होत्या आणि आता ती कादंबरी मिळतही नाही. मला वाटतं ती अजब पुस्तक मेहता प्रकाशनाची होती आणि लहान मुलीवरती की जिला शिक्षणाची दारं बंद झालेली आहेत, तिला शिक्षणासाठी तिची आत्या शहरात नेते आणि मग तिला शाळेत घालते वगैरे, तो आनंद आहे तिचा. छोटी कादंबरी होती पण त्या मुलांनी त्या कादंबरीवरती इतका प्रतिसाद दिलेला होता कादंबरीला की त्यानंतर ती मुलगी रमिजा हिचं पुढे काय झालं असेल किंवा ही बोलायला लागली तर तुमच्याशी कसं बोलेल, तर मुलांनी लिहून काढलं होतं. म्हणजे वाचनाची पुढची पायरी जी आहे की आपलं मनोगत पुस्तकावरचं लिहिणं हे मुलांनी आणि इयत्ता 8वी ते 9वी अशा दोन्ही वर्गामध्ये हे उपक्रम सुरू होते. तर त्यामुळे वाचनाची गोडी लावणं, कारण सगळ्यांना एवढी पुस्तकं पुरवणं त्यावेळेला शक्य नव्हतं. म्हणून एकच पुस्तक आणि त्याच्यानंतर असं आळीपाळीने पुस्तक वाचायला देणं, त्याच्याबद्दल लिहिणं, बोलणं हे केलेलं होतं. आणि वर्षभरात तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की आमच्या अभ्यासक्रमामध्ये 20 निबंध लिहायचे असतात वार्षिक, पूर्ण करायचे असतात 20 निबंध आणि त्या वह्या पूर्ण करायच्या. पण आमच्या शाळेतल्या 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांचे 100 निबंध लिहून झालेले असायचे. पुस्तकं वाचली की त्याच्याशी संबंधित विषय दिल्यानंतर ती मुलं लिहून आणायची. तर त्यामुळे ती गोडी लागलेली होती आणि मग त्याच्यातले बरेच विद्यार्थी, कारण आता मला रिटायर्ड होऊन किंवा मी शाळेत आता दूर आहे त्याला सुद्धा आता जवळजवळ 25-30 वर्ष होऊन गेली. तर त्यामुळे ते विद्यार्थी भेटले ना तर ते आवर्जून सांगतात की आता आम्ही नवीन काय वाचतो, आमच्या मुलांना आम्ही कसं वाचायला देतो. तर ते छान वाटतं की वाचनाचा हा एक स्रोत पुढे जातोय आणि तुमच्या या उपक्रमामध्ये तर मला आनंद झाला की एक आणखी सळसळता स्रोत येऊन मिळाला त्याला आणि तो पुढे असाच जात राहू दे याच्यासाठी माझ्या सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच वैशाली ताई. एवढं असं पुरेसं नाहीये, तुम्ही ज्या गोष्टी आता सांगितलेल्या आहेत आम्हाला खूप ऐकायचं आहे अजून तुमच्याकडून. तर एक दिवस आपण नक्की ठरवूया आणि खास तुमचं सेशन आपण आयोजित करू. इथे असलेल्या उपस्थित असलेल्या कुठल्या कुणाला वाचकाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही संवाद साधायचा असेल वैशाली ताईंना. आपल्याकडे इथे सगळ्या वयोगटातली लोक येतात. आता थोडीशी कमी झाली. येस. मंदाकिनी ताई. मला पण वाचून दाखवायला आवडतं. हो का? वाचायला आणि वाचलेलं परत सांगायला. त्याच्यामुळे मी नुसतं वाचत नाही, वाचून कोणाला तरी परत सांगते म्हणजे माझं ते रिपीट होतं आणि लक्षात राहतं. आता मी इंग्लिश पुस्तक वाचायला घेतलंय आणि ते नेमकं ते माइंडफुलनेस विषयीच आहे. म्हणजे आज चिन्मयीने जे सुरुवातीला हे घेतलं ना मेडिटेशन, तो योगायोगच वाटतो मला. चांगलं पुस्तक आहे, त्याविषयीच वाचते मी. मंदाकिनी ताई पण US ला आहेत ना? नाही, लंडनला आहे. लंडनला. ओके ओके. येस. त्या तिथून जॉईन करतात. वेळेचं थोडंसं पुढे मागे होतं पण त्या व्यवस्थित वेळ लक्ष ठेवून व्यवस्थित तेवढ्या वेळामध्ये जॉईन होतात. येस. सो वैशाली ताई, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. खूप कमी वेळेमध्ये तुम्ही तयार झालात आणि तुम्ही स्वतःहून इंटरेस्ट दाखवलात सगळ्या वाचकांसोबत गप्पा मारायला तुम्ही इथे आलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण नक्की तुमचं एक सेशन ठेवूया. आम्हाला भरपूर गोष्टी ऐकायला आवडणार आहेत आणि लेखिका म्हणून तुमचा प्रवास आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. चालेल, धन्यवाद. ओके. अजून कोणाला काही सांगायचंय, कोणाला काही शेअर करायचंय? आजचा अनुभव कसा वाटला?
आज आपण एक मेडिटेशन केलं सुरुवातीला. हा निलेश सर. वेगळा प्रयोग होता हा आजचा. म्हणजे मेडिटेशन म्हणजे आणि त्याच्यावर वाचन, त्यामुळे मेडिटेशन मध्ये डेफिनेटली ते थोडं कॉन्सन्ट्रेशन झालं वाचण्यामध्ये थोडंफार. कारण नेहमी वाचताना असं होत नाही की एकदम 20 मिनिटं सलग वाचणं फार कठीण होतं, पण थोडं फरक त्याच्यामुळे झाला. थँक्यू. आणि वैशाली मॅडमचं पण त्यांचं त्यांनी शाळेमध्ये जो उपक्रम केलेला आहे खरंच म्हणजे स्तुतीजन्य आहे. की आम्ही सुद्धा आता असं शाळेमधले दिवस आठवले. आम्ही पण शाळेमध्ये असं त्यावेळेस बुक्स असायचे, त्यावेळेस मोबाईल वगैरे असा प्रकारच नसायचा, त्यामुळे बुक्स वाचणं हा तुझा पर्याय नसायचा. म्हणजे आम्ही असं असायचं की आमच्या घरी आम्ही दुसऱ्यांकडून कोणातरी पुस्तक घेऊन मग ते वाचायचे, आणि एवढी आवड असायची त्यावेळेस लहानपणी. म्हणजे दुसऱ्या कोणाकडे चांगलं बुक आलं असेल शेजाऱ्यांकडे वगैरे, ते जाऊन घ्यायचं आणि घरी आणून वाचायचं थोडं, मग त्यांना परत द्यायचं, त्यांनी वाचून झालं की परत ते घेऊन यायचं. असं तो वेळ होता, काळ होता तो त्यावेळेस. आता थोडं होत नाही वेळेप्रमाणे, म्हणजे खूप बिझी शेड्यूल असतं. पण तुमचा हा जो मॅडम तुम्ही जो केलाय जो आपलं हे जे दर शुक्रवारी वाचन जे आपण करतो, त्यामुळे खरंच तो वेळ मिळतो वाचायला आता. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सर. निलेश सर, तुम्ही पहिल्यापासून जॉईन होता ना, म्हणजे पहिल्या आपल्या सेशन पासून आजपर्यंत? हो हो. मला वाटतं काहीतरी गेल्या आठवड्यात नाही केलं मी जॉईन. गेल्या 2 आठवडे 1-2 आठवडे नाही केलं. ओके ओके, हरकत नाही. पण तुम्ही आहे. रेग्युलरली जॉईन होताय. व्हेरी गुड. म्हणजे आपण अर्धा तास असं म्हणत किती तास वाचू विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन, हे आपल्याला हळूहळू समजणार आहे. आणि हळूहळू मग आपल्याला त्याची आवडही निर्माण होते की कुठलंही डिस्ट्रॅक्शन नको, आता मी पुस्तक सहज घेऊन बसायला लागले, असं सुद्धा होणार आहे हळूहळू. राईट. आपल्यातले अर्थातच बरेच लोक ऑलरेडी वाचता आहेत, पण अजून ज्यांना कुणाला थोडासा वेळ मिळत नव्हता असं वाटत होतं, त्यांच्यासाठी की मधला दिवस सुद्धा, म्हणजे आपण फक्त शुक्रवारी भेटतोय आत्ता, पण मध्ये सुद्धा आपण थोडासा असं स्वतःला पुश करूया, अजून एक 15 मिनिटं 10 मिनिटं विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन, कुठलंही डिस्ट्रॅक्शन नसताना बसूया आणि थोडं वाचूया. आणि जसं आज वैशाली ताईंनी सुद्धा सांगितलं की आपण पुस्तक वाचतो तसं पुस्तकालाच आपल्यालाच पुस्तकाबद्दल प्रेम वाटतं असं नाही, तर पुस्तकाला सुद्धा आपल्याबद्दल प्रेम वाटतं. पुस्तकाचं आणि आपलं एक नातं तयार होतं, आणि ते नातंच खरं तर सुरुवातीचं जे मेडिटेशन आपण घेतलं तिथे ते नातंच मला डेव्हलप करायचं होतं. सो आता हळूहळू आपण हे मेडिटेशन रोज करण्याचा प्रयत्न करूया. पुस्तक ज्यावेळी हातात घ्याल त्यावेळी हे अगदी काही क्षणांसाठी जरी केलात तरी पण चालेल. थोडंसं नातं जोडण्याचा प्रयत्न करा, थोडं फील करा. तुम्ही स्मेल घेऊ शकता, आवाज ऐकू शकता, आणि नंतर पुस्तक वाचायला सुरुवात करा. आणि मग बघा की कशा पद्धतीने तुमचं आणि पुस्तकाचं नातं हळूहळू डेव्हलप होत जाईल. येस, ओके. सो मला आनंद यासाठी होतो आहे की माझी आई सुद्धा या सेशनला उपस्थित आहे, आणि माझ्या सासूबाई सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. गेल्या सेशनला सुद्धा त्या उपस्थित होत्या. सो थँक्यू सो मच. आईंना काही बोलायचंय का? मेडिटेशन ही संकल्पना खूपच सुंदर आणि खूप छान अनुभूती मिळाली. म्हणजे इतरांनाही मिळाली, पण मला हा वेगळा अनुभव वाटला. मस्त, एकदम छान. थँक्यू. येस, मी पण पहिल्यांदाच प्रयोग केला. थोडंसं दडपण येतं तुमच्या सगळ्यांसमोर बोलायचं म्हणजे, कारण माझं वयही फारच लहान आहे, कर्तृत्व तर अगदी अजून सुरूच होतंय. पण तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेताय, समजून घेताय, शिकता आहात, थोडं मी जे काही सांगते ते ऐकता आहात. तसंच मी असंही म्हणेन की काही त्रुटी असतील, काही चुका होत असतील, काही अजून इम्प्रुव्हमेंट वाटत असेल तर त्या सुद्धा हक्काने सांगा मला. जसं की वैशाली ताईंनी मला सांगितलं होतं की चिन्मयी सुरुवातीला स्वतःचं नाव सांगत जा, प्रत्येक जण ओळखत नसतो. तर येस, अशा काही चुका होत असतील माझ्या हातून तर त्याही अगदी मनमोकळेपणाने सांगा. आणि तुम्ही सगळेजण जॉईन होताय त्याबद्दल मनापासून आभार. कुणाला काही बोलायचं नसेल तर आपण इथे सेशन थांबवू शकतो. हा निधी, बोलतेस का काही? हो. येस, बोल ना. येस.
मला हे बोलायचं होतं की आजचं मेडिटेशन होतं ते मी कधीच केलं नव्हतं आणि आजसाठी मी एक नवीन स्टोरी पकडून ठेवलेली ज्याच्यामध्ये मी बघितलं तर 2 स्टोरी निघाल्या. तर ओ त्याच्यामधनं मी एक स्टोरी वाचली, दुसरी वाचायला टाइम नाही मिळाला. ओके येस. सो 25 मिनिट्स मध्ये तू ती स्टोरी वाचली. वाव मस्त. खूप छान. आणि निधी थँक्यू सो मच. तू बोलते आहेस, तू फक्त वाचत नाहीयेस, तू बोलते पण आहेस, इंटरॅक्ट करतेस इतकी छान आमच्या सगळ्यांसोबत. सो थँक्यू सो मच. आणि तुझी स्माइल खूप गोड आहे. थँक्यू. येस. ओके. सो आपण एक फोटो काढूया जाता जाता. निधी आपली सगळ्यात लहान वाचक आहे. येस. सगळ्यांनी आपापलं पुस्तक दाखवा. अरे ध्यान विज्ञान, वा, यश वेलणकर सरांचं. सगळ्यांची पुस्तकं. ओके. येस. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व वाचकांचे आभार, प्रमुख उपस्थिती असलेल्या वैशालीताईंचे आभार. भेटूया पुन्हा पुढच्या शुक्रवारी. हा, तुम्ही दाखवताय का? परत एकदा दाखवा. यांचं राहिलं होतं. ओके. येस. थँक्यू. येस. थँक्यू चिन्मयी. ओके, वेलकम. थँक्यू मंदाकिनी मॅम. येस, भेटूया. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.